नमस्कार. आज आपण एका छोट्याशा पण खूप खोल अर्थ असलेल्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आपल्याला आपल्या आतल्या ताकदीची म्हणजे संयमाच्या शक्तीची ओळख करून देईल. चला तर मग सुरुवात करूया. हा जो श्लोक आपण ऐकला तो समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक मधला आहे. आणि खरं सांगायचं तर हा फक्त एक श्लोक नाहीये, हा एक खूप मोठा, खूप गहन संदेश आहे. तो आपल्याला धैर्य, सहनशीलता आणि नम्रता म्हणजे काय हे शिकवतो. या श्लोकात माणसाच्या स्वभावाचं एक फार सुंदर तत्वज्ञान लपलेलं आहे. आता हे तत्वज्ञान असं नुसतं वाचून कळणार नाही, म्हणून आपण काय करूया, एका सोप्या गोष्टीच्या माध्यमातून ते समजून घेऊया, म्हणजे त्याचा खरा अर्थ थेट आपल्या काळजाला भिडेल. तर मग तयार आहात? ही गोष्ट आहे समीर नावाच्या एका तरुणाची, ज्याच्या आयुष्यात एक असा प्रसंग येतो जो त्याच्या चारित्र्याची आणि संयमाची कसोटी पाहतो. तर हा आहे समीर. म्हणजे बघायला गेलं तर गुणी मुलगा, खूप हुशार आहे, प्रचंड मेहनती आहे. पण एक प्रॉब्लेम आहे, त्याचा स्वभाव. त्याला राग अगदी नाकावर असतो. कधी काय बोलेल, कसा वागेल याचा नेम नाही, पटकन तोल जातो त्याचा. आता झालं असं की एके दिवशी ऑफिसमध्ये काहीतरी वेगळंच घडलं. खरं तर समीरची काहीच चूक नव्हती. तरीसुद्धा त्याच्या बॉसने सगळ्यांच्या समोर त्याला खूप झापलं. विचार करा किती अपमानजनक आणि टेन्शनवाला क्षण असेल तो त्याच्यासाठी. आता हे ऐकून साहजिकच समीरच्या डोक्यात राग गेला. त्याला वाटलं की आत्ताच्या आत्ता उलट उत्तर द्यावं. पण इथेच एक कमाल गोष्ट घडली. त्याने स्वतःला आवरलं. रागाचा तो पूर्ण घोट गिळला आणि तो शांत राहिला. चक्क एक शब्दही बोलला नाही. त्या दिवशी संध्याकाळी घरी गेल्यावरही त्याच्या मनात तेच विचार घोळत होते. डोकं अगदी भणभणून गेलं होतं. मग तो सरळ गेला आपल्या आजोबांकडे, कारण त्याला माहीत होतं की या गोंधळातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग फक्त त्याचे आजोबाच दाखवू शकतात. आणि मग आजोबांनी त्याला तोच मनाचे श्लोक मधला श्लोक समजावून सांगितला. ते म्हणाले, अरे बाळा, कोणी वाईट बोलल्यावर शांत बसणं म्हणजे कमजोरी नाही, उलट ती तुझ्या मनाची खरी ताकद आहे. आणि खरं सांगतो, या एका वाक्याने समीरच्या आयुष्याला, त्याच्या विचारांना एक नवी दिशाच दिली. बरं, आजोबांचा सल्ला तर मिळाला, पण आता पुढे काय झालं? समीरने जो संयम दाखवला तो त्याच्यासाठी कमजोरी ठरला की त्याची ताकद बनला? चला बघूया. त्या दिवसानंतर समीरमध्ये कमालीचा बदल झाला. ऑफिसमधला तो चिडचिड करणारा समीर आता खूप शांत आणि नम्रपणे वागू लागला. त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा ठराव, एक स्थिरता आली होती, जी आधी कधीच कोणी पाहिली नव्हती. म्हणजे बघा, इथे खूप महत्वाची गोष्ट घडली. समीरचा जो प्रवास होता तो मोठ्या आवाजाकडून मोठ्या चारित्र्याकडे झाला. म्हणजे त्याने बाहेरच्या जगाला उत्तर देण्याऐवजी स्वतःच्या आतल्या शक्तीवर काम केलं. आणि हाच खरा बदल होता. आणि मग काही दिवसांनी काय झालं? तेच बॉस ज्यांनी समीरचा सगळ्यांसमोर अपमान केला होता ते स्वतः चालत त्याच्याकडे आले. समीरला क्षणभर वाटलं आता परत काहीतरी ऐकायला मिळणार आपल्याला. पण झालं मात्र अगदी उलटं. त्याचे बॉस त्याला म्हणाले, समीर, त्या दिवशी तुझा संयम आम्ही पाहिला होता आणि त्यावरून हेच सिद्ध झालं की तू कमजोर नाही तर खूप मॅच्युअर आहेस. आता तू एका मोठ्या जबाबदारीसाठी तयार आहेस. बघा, त्याचा संयमच त्याची ताकद म्हणून ओळखला गेला. आणि त्या दिवशी समीरला आयुष्यातला एक खूप मोठा धडा मिळाला की खरी ताकद ओरडण्यात किंवा आवाज वाढवण्यात नसते, तर आपलं चारित्र्य, आपला स्वभाव मोठा ठेवण्यात असते. लोकांना जिंकायचं असेल तर आवाजाने नाही, स्वभावाने जिंकावं लागतं. तर हेच होतं या गोष्टीचं सार. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो. आपल्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, नाही का? मग असा कोणता क्षण असतो जिथे शब्दांपेक्षा शांत राहणं जास्त परिणामकारक ठरतं? जरा विचार करून बघा यावर.